भर दुपारचा वेळ, गाव शांत, शेतात काम सुरू आणि अचानक एक अश्रद्ध विश्वास बसणारा नाही असा प्रकार. लोकांच्या डोळ्यासमोर घडलं काहीतरी इतकं धक्कादायक, इतकं भयानक की क्षणभर सगळे स्तब्ध झाले. गावाच्या एका घरातून किंकाळ्या, गोंधळ आणि मग धावत बाहेर पडले तीन अनोळखी चेहरे. हातात काहीतरी, पण नक्की काय कुणालाच कळलं नाही. गावकरी थिजलेले, काहींनी पळ काढला तर काही तरुणांनी धाडस केलं आणि त्यांच्या मागे धावले. धावपळ सुरू झाली. गल्लीबोळातून बाहेर आलेले ते चेहरे आता गावाबाहेर पळत होते. मागून आवाज, पावलांचा गडगडाट आणि घामाने ओले झालेले तरुण. प्रश्न एकच, हे कोण आणि ते काय घेऊन पडतायत? पाठलाग सुरूच, पण काही अंतरावर अचानक थोपटेवाडी रेल्वे गेट बंद झालं. समोर थांबलेलं वाहन, पाठीमागून धावत आलेले तरुण आणि मध्ये अडकलेले हे तिघे. क्षणभर वाटलं संपलं, पकडले गेले, पण नाही. इथेच खरी भीती सुरू झाली. त्या तिघांपैकी एकाने खिशातून पिस्तूल काढलं. होय, भर दिवसा डझनभर डोळ्यांसमोर त्या तरुणांना थेट बंदुकीचा धाक दाखवला गेला. पळणाऱ्यांनी किंकाळ्या फोडल्या, काही मागे सरकले, तोपर्यंत 2-3 जण धावत पळून गेले. पण एक वाहन चालक गावकऱ्यांच्या तावडीत सापडला. पण खरी धडकी इथून सुरू झाली होती, कारण आता 2 शस्त्रधारी दरोडेखोर गावाच्या हद्दीत मोकाट होते. माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. जेजुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी दीपक वागचौरे, PSI सर्जेराव पुजारी आणि त्यांची टीम वेगाने त्या दिशेने रवाना झाली. सायनरचा आवाज आणि वातावरणात वाढत चाललेला ताण. शोध सुरू झाला. रस्त्याच्या कडेने, गावाजवळच्या रानात, प्रत्येक वळणावर. आणि मग मिळाली एक धक्कादायक माहिती. ते दोघे कुठेतरी उसाच्या दाट शेतात दडून बसले आहेत. कल्पना करा, दाट ऊस, शेकडो एकरात पसरलेलं शेत, आतून शिरणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण, आणि आत लपलेले ते शस्त्रधारी. लोकांच्या अंगावर तर काटा आला. गावकऱ्यांनी थेट शेताला वेढा घालायचं ठरवलं. दौंडज, वाल्हा, जेऊर, पिसुर्डी, पिंपरे, नीरा या सगळ्या गावांहून 150-200 तरुण आले आणि संपूर्ण शेताला मानवी भिंतीने वेढून टाकलं. पण आत काय चाललंय ते अजून कुणालाच ठाऊक नव्हतं. प्रश्न हजार होते. ते अजूनही आत आहेत का? त्यांच्याकडे किती शस्त्र आहेत? ते बाहेर पडतील की गोळीबार करतील? वातावरण जिवंत होतं. भीतीचा वास जाणवत होता. पोलिसांनी थेट निर्णय घेतला. ड्रोन उडवा. ड्रोन उडाला. आकाशातून सरळ उसावर. लोकांचे श्वास रोखले गेले. कॅमेऱ्यावर दिसलं काहीतरी हलतंय. सावल्या, मानवी आकृत्या. होय, तेच होते शेताच्या दाटीत लपून बसलेले, थरथरत शस्त्र हातात घट्ट पकडलेले. आता पळणं अशक्य होतं. संपूर्ण गाव उभं होतं शेताच्या चौफेर. आकाशातून ड्रोन बंदुकीच्या हालचाल टिपत होता आणि बाहेर बंदुका सज्ज होत्या. पण अजूनही एकच भीती, ते बाहेर पडताना काय करतील? गोळीबार होईल का? रक्त सांडेल का? की पकडले जातील जिवंत? प्रत्येक मिनिट जड होत चालला. श्वास रोखून धरावा असा ताण. आणि मग पोलिसांनी दिला आदेश, हळूहळू पुढे सरका, शेतात प्रवेश करा. आणि झुंज सुरू झाली. आरडाओरड, धक्काबुक्की, धडामधूम. तरुण आणि पोलिसांनी एकत्रितपणे शेतात घुसून त्यांना गाठलं. काही क्षणात त्यांचे हात वाकवले गेले, पिस्तूल हिसकावलं गेलं आणि शेवटी अखेर त्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या. शेतातला थरार संपला. लोकांच्या चेहऱ्यावर सुटकेचा निश्वास. आता उलगडा झाला. हे कुणी सामान्य नाहीत, तर लखनसिंग रजपूत सिंग धुदानी, बेहदसिंग श्यामसिंग कल्याणी आणि रत्नेश राजकुमार पुरी अशा तिन्ही व्यक्तींनी दुपारी दरोडा टाकून गावात भीती पसरवली होती. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तपास सुरू आहे. पण गावकऱ्यांच्या धाडसाने, पोलिसांच्या तयारीने आणि ड्रोनच्या मदतीने हा थरार अखेर संपला.